नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या आठवड्यामध्ये शेअर बाजारात तेजी आल्यानंतर नेमकी कशी पावलं टाकायची गुंतवणूकदारांनी हे आपण बघितलेलं होतं. मात्र तेजीनंतर मार्केट जेव्हा पुन्हा खाली येतं आणि चढ उतार किंवा संभ्रमाची स्थिती असते तेव्हा नेमकी कशी पावलं टाकायची हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. सर, स्वागत तुमचं. जसं आपण म्हटलं, गेल्या आठवड्यात आपण तेजीनंतरचे एक सिनारिओ दाखवलेला होता, पण मार्केट म्हटलं की चढ उतार आले, साहजिकच थोडंसं कन्फ्युजन वाढतं मग अशा परिस्थितीत. तर ते आपण कसं दूर करायचं हे आज आपण सांगूया आपल्या प्रेक्षकांना. त्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय, त्याच्यावर नजर टाकूया आणि मग सरांचं विश्लेषण त्याच्यावर. आपण पहिला मुद्दा बघूया. सर्वसाधारणतः शेअर बाजारामध्ये मंदी असते तेव्हा खरेदी केली पाहिजे आणि तेजी असते तेव्हा विक्री केली पाहिजे. मात्र गुंतवणूकदार बहुतेकदा उलटा व्यवहार करताना दिसतात, त्यामुळे तोटा झाल्याचं निदर्शनास येतं. नाईक सर, तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? अश्विन, सर्वप्रथम मला असं वाटतं की जेव्हा आता हा जर आपण पॉईंट बघितला ना की शेअर बाजारात मंदी असते तेव्हा खरेदी केली पाहिजे, पण जेव्हा मंदी असते ना तेव्हा पैसे देखील असतात पण करेज नसतं, ती हिंमत नसते विकत घेण्याची. कारण तेव्हा गेल्या वर्षाचे लॉसेस दिसत असतात, एक वर्षाचे रिटर्न्स निगेटिव्ह दिसत असतात. न्यूज सगळीकडे जेव्हा आपण टीव्ही चॅनल ऑन करतो तेव्हा इकॉनॉमीबद्दलची न्यूज असते, ती मंदीचं वातावरण असतं. तर त्यामुळे ती हिंमत करणं खूप आवश्यक असतं. आणि जेव्हा तेजी येते तेव्हा पैसा येतो, पैसा नसला तर तो कुठनं तरी आणला जातो आणि हिंमत तर भरपूर असते. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो उलटा व्यवहार होतो ना तो त्याचं कारण हे असतं की जे करेज लागतं तुम्हाला मंदीच्या वेळेला ते आपण कुठेतरी येताना दिसत नाही. आणि जेव्हा खूप तेजी येते तेव्हा आजूबाजूच्यांनी पैसे कमावलेले असतात, स्कीम्स, म्युच्युअल फंड्समध्ये किंवा शेअर बाजारात रिटर्न्स आलेले पेपरमध्ये आपण वाचतो. मग कुठेतरी आपल्या मनामध्ये ती फिअर ऑफ मिसिंग आउट, ज्याला आपण म्हणतो की माझी ट्रेन सुटते का, हा विचार येतो. आणि मग तेव्हा तेजीमध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करताना आपल्याला दिसतात. मग ते रिअल एस्टेट असो, शेअर्स असो, म्युच्युअल फंड्स असो किंवा कुठचाही ॲसेट क्लास असो. खरं. आणि मग हे लक्षात घेऊन नेमकं पुढे आपण कसं जायचं ते आता आपण बघूया. आपण पुढचा मुद्दा बघूया. आणि मग अनेकदा काय होतं की झटपट श्रीमंत होण्याच्या आकांक्षेने गतकाळात मिड कॅप, स्मॉल कॅप म्युच्युअल फंडातील परतावा हा पाहिला जातो. मात्र अशा वेळी रिटायर्ड लोक जोखीम पत्करण्याची आपली क्षमता विचारात घेत नाहीत आणि गुंतवणूक करतात, असंही होतं अनेकदा. ॲब्सोल्युटली. आणि आत्ताच्या काही याच्यामध्ये पण आपल्याला होताना दिसतंय. दरवेळेला मार्केट्स वरती जातात, एक वर्षाचे रिटर्न चांगले येताना दिसतात, तेव्हा हा आपण ट्रेंड बघत आलेलो आहोत की गुंतवणूकदार मग परत ती ट्रेन माझी सुटत नाहीये ना ह्या विचारांनी येतात. आणि मग येताना काय होतं की आपण आपल्याला काय होतं की आपण हिस्ट्रीवरती नेहमी लक्ष देतो आणि मग आपण नेहमी बघतो की गेल्या 1 वर्षात 2 वर्षात परतावा किती आलाय. समजा 1-2 वर्षात जर परतावा आपल्याला चांगला आला असेल तर मग आपल्याला वाटतं की ठीक आहे, 40% रिटर्न समजा एखाद्या स्कीमने गेल्या वर्षी दिलेत तर ह्या वर्षी निदान 10% तरी देईल, 12% तरी देईल, 15-20% तर नक्कीच देईल, हा आपण विचार करत असतो. आणि त्याला आपण काय म्हणतात ना, त्याला ह्याला आपण एक प्रकारचा बायस असतो की आणि जर समजा एखाद्या मंदीमध्ये तेच होतं की मंदीमध्ये जर निगेटिव्ह रिटर्न असतील तर तेच परत होईल अशी आपण अपेक्षा बाळगत असतो. नेहमी आपण असं आपल्याला नेहमी वाटतं की हिस्ट्री परत रिपीट करत राहील. त्यामुळे आणि जेव्हा जेव्हा गेल्या वर्षभरात 40-50% रिटर्न दिसले तर त्यामधली जोखीम ही कधीच दिसत नाही आपल्याला, म्हणजे ती कधी लक्षातच येत नाही. आणि त्यामुळेच आपल्याला असं होतं की झटपट मग ते श्रीमंत होण्याचा हे होतो की थोडंसं लोभ निर्माण होतो. दुसरं आता आपण जे बघतोय ट्रेंड तो म्हणजे व्याजदर झपाट्याने खालती आलेत गेल्या 6 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये. आणि ते खरोखर आता हर्ट करायला लागले. तुमचे सगळ्याच प्रकारच्या फिक्स्ड डिपॉझिट्स, पीपीएफ वरचे रिटर्न्स कमी झाल्यामुळे तो आता तोटा जो आहे म्हणजे ऍडिशनल 3-4%, 2%, 2.5%चं जे नुकसान झालंय वर्षाचं, कमी पैसे येणार आहेत आपल्याला गुंतवणूक, मग तो कुठेतरी त्याची भरपाई करण्यासाठी, कुठेतरी ते रिटर्न्स कमवण्यासाठी गुंतवणूकदार एक लगेच तिकडे पुढे जायला बघतायत. म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटवरनं लगेच मग जसं आता तू म्हणालास की स्मॉल आणि मिड कॅप फंड्स म्हणजे इक्विटी फंड्समध्ये गुंतवणूक करावी, नक्कीच करावी, त्यामध्ये काहीच हे नाहीये, म्हणजे काय म्हणतात ना त्याला, दुसरा उपाय नाहीये गुंतवणूकदारांसाठी. पण त्याच्या वेळेला जसं आपण आता बघतोय की व्याजदर कमी झालाय म्हणून आपण लगेच एक रिस्क सोडून म्हणजे एक फिक्स्ड डिपॉझिटवरनं लगेच जम्प करतो, जोखीम जास्त क्षमतेपेक्षा घेण्याची. आणि मग बऱ्याचदा असं होतं की आजूबाजूच्यांनी किती रिटर्न मिळवले त्यामुळे मला पण देखील मिळतील असं आपली अपेक्षा निर्माण होते. खरं, त्याच्यावरच मी येणार होतो आता की जो मुद्दा आता सरांनी सांगितला, तर गुंतवणूक करताना कुठल्या गोष्टी नेमक्या टाळाव्यात मला असं वाटतं तेही आपण आपल्या प्रेक्षकांना आता दाखवूया. तर जोखीम स्वीकारण्याची क्षमता लक्षात न घेता IQ माहिती,
शेजारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या पूर्वानुभवाच्या आधारे गुंतवणूक काही वेळा केली जाते, पण मला असं वाटतं इट व्हेरीज फ्रॉम पर्सन टू पर्सन, सो ते योग्य नाही आहे. ॲब्सोल्युटली नाही. म्हणजे आता समजा तुमच्या शेजाऱ्यांना तुम्हाला समजा डोकेदुखीचा त्रास होतोय आणि तू शेजाऱ्याकडे गेलास आणि त्याला म्हटलं अरे काय झालं, तर त्यांनी म्हटलं अरे क्रोसिन घे, क्रोसिन खूप चांगली आहे. तर क्रोसिन हे खूप स्टँडर्ड औषध आहे. पण समजा एखाद्या व्यक्तीला ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा दुसरं काही स्पेशल त्रास आहे, डोकेदुखीचं कारण वेगळं असू शकतं, ऍसिडिटीमुळे असू शकतं आणि त्यांना दुसरं काही कारणामुळे असू शकतं. मग दोघांवरचे जे इलाज आहेत ते वेगवेगळे आहेत. तर एक लक्षात घेतलं पाहिजे की तुमची क्षमता, रिस्क घेण्याची क्षमता, तुमचा पोर्टफोलिओ, तुमच्या गरजा ह्या वेगळ्या आहेत. त्याचं एज वेगळे असू शकतं, तुमच्या मित्रापरिवाराचं एज वेगळे असू शकतं, त्यांच्या गरजा वेगळ्या असू शकतात. त्यांना पुढच्या 3-4 वर्षात पैसे लागणार नसतील, 5 वर्षात लागणार नसतील, त्यांना मंथली रिटर्न्स नको असतील, तुम्हाला मंथली रिटर्न्स जर समजा हवे असतील किंवा उलटं देखील असू शकतं. त्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि पर्सनलाइज करून घेतलं पाहिजे. सो एखादं औषध, गुंतवणूक हे औषधासारखं आहे की एखादं औषध सगळ्यांनाच लागू पडतं असं नसतं आणि केवळ एखाद्याला त्याचा फायदा झाला म्हणून आपण लगेच त्याचा म्हणजे त्याच मार्गाने जाणं हे जास्त धोकादायक ठरू शकतं. खरं आहे. आणि मग आपण जसं आता म्हटलं की कुठली गोष्ट टाळायला पाहिजे ते आपण आता दाखवलं, मात्र कुठली गोष्ट करताना काळजी घ्यायला पाहिजे ती आता आपण बघूया. पुढचा मुद्दा आपण बघूया, समभाग किंवा त्यावर आधारित म्युच्युअल फंडातील गुंतवणूक करण्याचं ध्येय आहे तर मग ते दीर्घकाळ आणि सातत्यपूर्ण गुंतवणूक करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. ॲब्सोल्युटली. आणि जर आपण बघितलं ना की म्युच्युअल फंडमध्ये म्हणजे आता असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडनी एक डेटा काढला होता की ॲव्हरेज जे गुंतवणूकदार आहेत ते साधारणतः म्हणजे 38% गुंतवणूकदार, केवळ 38% गुंतवणूकदारच 2 वर्षाहून अधिक इक्विटी फंड्समध्ये राहतात. वेअर ॲज इक्विटी फंड्स किंवा समभाग शेअर बाजारात जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तर त्याचा आयडियल टाइम होरायझन 4 ते 5 वर्ष असलं पाहिजे. ते पेशन्स आपल्याला ठेवणं आवश्यक आहे. आणि मग एकदा तुम्ही विकत घेतल्यानंतर पुढचे 3-4 वर्ष त्याला ट्रॅक करा. पण रोज प्राइसेस बघून आपण त्याच्यावरती रिॲक्ट करणं देखील चुकीचं ठरू शकतं. सो मला असं वाटतं की कुठेतरी हे एक दीर्घकाळ जे गुंतवणुकीचं साधन हे आहे तर त्याला देखील आपण ते तेवढीच त्या गुंतवणुकी म्हणजे गुंतवणूकदार इन्व्हेस्टमेंट तुम्हाला साथ देईल, बरोबर, पण आपल्याला देखील त्या इन्व्हेस्टमेंटला साथ देणं आवश्यक आहे लॉंग टर्म. खरं आहे. खूप हाही मुद्दा इकडे महत्त्वाचा आहे. आणखी काही मुद्दे आपल्याला याच्याच संदर्भात चर्चेला घ्यायचे आहेत, काही तक्ते देखील बघायचे, चार्ट बघायचे जेणेकरून आपण हा मुद्दा आणखी कसा पुढे नेऊ शकू किंवा काही मुद्द्यांमधले बारकावे जर निसटले असतील तर ते आपण बघू शकतो. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येणार आहोत. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शेअर बाजारातले चढ उतार आणि गुंतवणूकदार याच्याबद्दल आपण आज चर्चा करतोय आणि त्या अनुषंगाने काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहिलेले होते. ब्रेक नंतर आता आपण आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाणार आहोत, ते म्हणजे समभाग आणि म्युच्युअल फंडनी योजनांनी दिलेला परतावा. त्या अनुषंगाने मग कशा आपण बघितलं पाहिजे, तर हा परतावा त्या कालावधीत घडलेल्या घटनांचा परिणाम असतो. म्हणजे कारमध्ये मागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज लावण्याकरता आरशासारखा त्याचा उपयोग करणं गरजेचं असतं. मला वाटतं खूप महत्त्वाची आपण ही इकडे उपमा जी आहे ती दिलेली आहे. करेक्ट. सो जर आपण बघितलं तर एखाद्या कारमध्ये तू जर बघितलंस तर कारमध्ये जो विंडस्क्रीन असतो म्हणजे जो पुढची काच असते पुढे बघण्याची ती फार मोठी असते आणि जो मागे बघण्याचा आरसा असतो तो फार छोटा असतो आणि त्यामध्ये सारखं बघणं आवश्यक असतं, म्हणजे मधनं बघणं आवश्यक असतं. पण जर तुम्हाला पुढे चालवायची असेल गाडी तर 80% 90% ऑफ द टाइम तुम्हाला पुढे येणाऱ्या काळाचा अंदाज बांधणं किंवा येणाऱ्या काळात तुम्हाला काय करायचंय हे बघणं आवश्यक असतं. केवळ तुम्ही रेअर व्ह्यू मिररमध्ये बघून जर गाडी चालवत राहिलात तर ते धोकादायक ठरू शकतं. सिमिलरली गुंतवणुकीच्या याच्यामध्ये जर तुम्ही पास्ट रिटर्न्स बघितलेत की गेल्या काही 10 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये ह्या गुंतवणुकीने एवढा परतावा दिलाच आहे, मग त्यामुळे आता गेल्या वर्षभरात त्यांनी एवढा 40% रिटर्न दिले तर मला आता यामध्ये देखील येतील किंवा डिव्हिडंड त्यांनी दिलाय सातत्याने गेले 6 महिने 8 महिने म्हणून मी त्याचा हे करतो, त्यामध्ये गुंतवणूक करतो, हे थोडं चुकीचं ठरू शकतं. खरं आहे. आणि आणखी एक मुद्दा या अनुषंगाने आपण आता बघणार आहोत आणि नंतर 2 चार्ट्स देखील बघणार आहोत ज्याच्याने ही गोष्ट आणखी स्पष्ट होईल. पुढचा आपण पॉईंट काय बघूया, समभागांनी किंवा त्यावर आधारित म्युच्युअल फंड योजनांनी दिलेला परतावा किंवा गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक केल्यानंतर मिळणारा परतावा याच्यामध्ये फरक असतो, हे विसरायला नको. खूप हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हो. आणि म्हणजे परदेशात डॅलबर या युनिव्हर्सिटीनी डॅलबर या संस्थेने एक स्टडी कंडक्ट केला होता आणि त्यांनी नेहमी म्हणजे वर्षानुवर्ष स्टडी केला की शेअर बाजारातले US मार्केटमधले रिटर्न आणि गुंतवणूकदारांना मिळणारा परतावा यामध्ये फार मोठी तफावत असते. आणि ह्याचं कारण काय असतं की जेव्हा एखाद्या शेअर बाजारामध्ये किंवा एखाद्या स्कीममध्ये खूप रिटर्न्स येतात तेव्हा त्याला गुंतवणूकदार त्याला आकर्षित होतात आणि बाय दॅट टाइम
त्या गुंतवणुकीचा सुवर्णकाळ कधी कधी मागे देखील पडलेला असतो किंवा बराचसा प्रीमियम तिकडे बिल्ड झालेला असतो. आणि दुसरं एक होतं की जसं आपण मगाशी म्हटलं की केवळ 38% गुंतवणूकदार भारतामध्ये इक्विटी फंड्समध्ये 2 वर्षांहून अधिक काळ इन्व्हेस्टमेंट ठेवतात. जर आपण बघितलं 15-20 वर्षाचा गुंतवणुकीचा काळ बघितला गेल्या तर कुठल्याही 5 वर्षामध्ये 6 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये जर तुम्ही 5 वर्ष राहिला असतात गुंतवणूक करून इक्विटी फंड्समध्ये तर तुमचं लॉस करण्याची प्रॉबिलिटी ऍब्सोल्युटली झिरो झाली असते आणि ऍव्हरेज रिटर्न्स म्हणजे खूप चांगले राहिलेले. पण प्रॉब्लेम कुठे येतो की म्हणजे गुंतवणूक त्याचं काम करत राहील पण गुंतवणूकदाराने ते पुढचे तेवढा कालावधीसाठी राहणं हे देखील आवश्यक आहे. खरंय. आपण आता 2 चार्ट्स बघणार आहोत आणि त्या माध्यमातून हा मुद्दा आणखी पुढे घेऊन जाऊया. आपण बघूया पहिला चार्ट. म्युच्युअल फंड योजना अ ब क आपण सॅम्पल म्हणून घेतलेला आहे. हे पहिला वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष. काय सांगाल नाईक सर? सो हे 3 स्कीम्स आहेत आणि आपण ॲज अ पॉलिसी आपण डिस्कस करत नाही स्कीमची नावं. तर ह्या 3 स्कीम्समध्ये हे ऍक्च्युअल रिटर्न्स आहेत. गेल्या वर्षभरामध्ये 40% ग्रोथ झालेली आहे काही स्कीममध्ये. जर आपण बघितलं की 3 वर्षाचा कालावधी जरी घेतला तरी रिटर्न्स चांगल्या प्रकारे आले आहेत. आणि माझं म्हणणं हेच होतं की हे केवळ रिटर्न्स आले आहेत म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की येत्या काळात देखील याचे रिटर्न्स असेच येतील. हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरं एक लक्षात घेतलं पाहिजे की आज जर आपले फिक्स्ड डिपॉझिटचे रिटर्न्स कमी झाले आहेत 6%, 7% झाले आहेत तर आपल्याला समजा आपल्या म्युच्युअल फंडमधनं 10-12% जरी कंपाऊंडिंग रिटर्न दिले तरी आपल्याला बस होऊ शकतात. म्हणजे आपल्याला जास्त रिटर्न्स घेण्याची गरज नाही. मग त्यामध्ये काय केलं पाहिजे? जर तुमचं आज फिक्स्ड डिपॉझिट मॅच्युअर होत आहे तर मी बघतोय की गुंतवणूकदार येतात आमच्याकडे आणि सांगतात की हे पूर्णच्या पूर्ण मला पैसे स्विच करायचे आहेत म्युच्युअल फंडमध्ये किंवा मला पूर्णच्या पूर्ण पैसे बॅलन्स फंडमध्ये करायचे आहेत. तिकडे डिव्हिडंड चांगला येतोय असं मला बँकेने सांगितलंय आणि असं सगळीकडे होतंय. सो मला असं वाटतं की म्हणजे आपल्याला येत्या काळामध्ये इक्विटी शेअर बाजाराशिवाय पर्याय नाही हे जितकं खरं आहे तितकं थोडंसं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की समजा माझं फिक्स्ड डिपॉझिट मॅच्युअर होत आहे तर त्यातले 50%, 60% परत मी फिक्स्ड डिपॉझिट किंवा म्युच्युअल फंडामध्ये देखील डेट फंड्स असतात त्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. 30%, 40% मी इक्विटी फंड्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे जेणेकरून मला ॲडिशनल रिटर्न्स देखील मिळतील. आणि दुसरं म्हणजे मला माझं कॅपिटल जे आहे ते देखील प्रोटेक्टेड राहील. खरं. एक जाता आणखी एक आपण चार्ट बघूया. अगदी आपल्याला कमी वेळ उरलेला आहे. पुढचा चार्ट आपण बघूया ज्याचा उल्लेख आता चक्रवाढ पद्धतीने व्याजाचा उल्लेख झालेला होता. दरमहा गुंतवणूक 10,000 रुपयांसाठी परतावा 12% चक्रवाढ पद्धतीने. तर फिगर्स आपल्या समोर आहेत. अगदी थोडक्यात नाही सर. सो आपण जर बघितलं ना की जर तुम्ही 10,000 गुंतवणूक करत राहिलात दरमहा तर येत्या काही काळामध्ये तुमची जी रक्कम ज्या प्रकारे गुंतवणूक होत असेल तर मला असं वाटतं की 1, 2, 5 वर्षामध्ये लक्ष देण्याच्या ऐवजी जर आपण बघितलं 4थ्या वर्षी बघितलं तर 6 लाख, 5व्या वर्षी 8 लाख होते. पण तेच जर आपण थोडं अजून पुढे गेलो तर त्याचा तुम्ही जर जो गुंतवणुकीमधून येणारा परतावा आहे तो जर तुम्ही बघितलात जे कंपाऊंडिंग होतं म्हणजे ऍक्च्युली काय होतं ना की पहिली 10, 5-7 वर्ष तुम्हाला कॅपिटल बिल्ड करणं आवश्यक आहे. आणि येत्या काही काळामध्ये म्हणजे तुम्ही जर 10 वर्षाचा कालावधी पकडला, 15 वर्षाचा जर कालावधी पकडला तर त्यातनं येणार रिटर्न्स बघा तुम्ही म्हणजे 10व्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर ती तुमची पुंजी आहे ती 23 लाख होऊ शकते. आणि मी कंपाऊंडिंग आपण जर बघितलं तर केवळ 12% धरलेलं आहे. सो मला असं म्हणायचं आहे की एक म्हणजे गुंतवणुकीमध्ये जोखीम थोडीशी पत्करणं आवश्यक आहे पण तेवढंच डिसिप्लिन देखील आवश्यक आहे. निश्चित सरांनी जसं सांगितलं की जोखीम आणि त्या अनुषंगाने मग परतावा या सगळ्या संदर्भातला मेळ खूप घालणं गरजेचं आहे. आणि तरच तुम्हाला विचारपूर्वक बारकाईने पावलं टाकलीत तरच येणाऱ्या काळामध्ये जोखीम पत्करून देखील तुम्हाला नुकसान होणार नाही. किंबहुना तुमची रक्कम जसं सरांनी सांगितलं की इंटॅक्ट राहील आणि तुम्ही पुढे चांगल्या पद्धतीने जाऊ शकाल. धन्यवाद सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल. पैसा झाला मोठामध्ये आत्ता इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा.